पावसाळा म्हटला की आपल्याला छान असं गरमागरम काही खायची इच्छा होते. आपल्याला कधी भज्यांची आठवण येते, कधी गरमागरम चहाची. पण ह्याच दिवसामध्ये पावसाळ्यात भरपूर प्रमाणात येतात ते मकईचे कणस. आपण मकईचे कणस कधी भाजून खातो, कधी उकडून खातो, भरपूर प्रकार करून खातो. पण तुम्ही एकदा असं सूप करून बघा, एका वाटीवर तर कोणाचं मन भरणारच नाही. हे सूप इतकं छान लागतं. नमस्कार, सुनीताज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत हॉटेल स्टाईल स्वीट कॉर्न सूप. 1 कप स्वीट कॉर्नचे दाणे, अर्धी वाटी बारीक चिरलेला गाजर, 3 चमचे साजूक तूप, 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर, अर्धा चमचा मिरेपूड व चवीप्रमाणे मीठ. इतक्या कमी साहित्यात आपण चविष्ट असं सूप बनवणार आहोत. चला तर मग आता सुरुवात करूया. इथे मी गॅसवर पाणी ठेवून घेतलं गरम व्हायला. त्यामध्ये घालू चवीनुसार मीठ. आता त्यात हे मकईचे दाणे घालून घेऊ. दाणे जर असे छान उकळून घेतले तर त्याचा कलर सुद्धा छान असा पिवळसर होतो आणि दाणे सुद्धा मऊ पडतात. म्हणजे खायला ते दाणे खूप छान लागतात. इथे मी 4-5 मिनिटांसाठी दाणे उकळून घेतले. दाणे सुद्धा मऊ पडले आपले. आता आपण हे दाणे असे चाळणीमध्ये काढून घेऊ. बघा, मी असे चाळणीमध्ये दाणे काढून घेतले. हे दाणे आता छान थंड होण्यात आले. आता यातले आपण 2-3 चमचे दाणे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. आपल्याला त्याची पेस्ट करायची आहे, त्यामुळे आपले सूप जे आहे त्याला खूप छान घट्टपणा येईल. बघा, मी मकईच्या दाण्यांची अशी छान बारीक पेस्ट करून घेतली. आता आपण सूप करायला घेऊ. बघा, इथे मी पातेलं तापायला ठेवलं. त्यात घालू आता आपण 1 चमचा तूप. साजूक तुपामुळे सूपची चव खूप छान लागते. त्यात घालू आता आपण बारीक चिरलेला गाजर. गाजर तुपामध्ये छान परतवून घेऊ 1-2 मिनिटांसाठी. म्हणजे तो सुद्धा खूप छान शिजून जाईल. तुम्हाला जर साजूक तूप घालायचं नसलं तर तुम्ही बटर सुद्धा घालू शकता त्याऐवजी. आपल्या इकडे गाजर परततंय तोपर्यंत मी एका गॅसवर गरम पाणी करायला ठेवून घेतलं, म्हणजे आपलं सूप लवकर तयार होईल. बघा, इथे मी 2 मिनिटांसाठी गाजर परतवून घेतलं. त्यात घालू उकळलेले स्वीट कॉर्न. मकईचे दाणे असे तुपामध्ये परतल्याने खूप छान लागते त्याची चव. गाजर आणि मकईचे दाणे छान परतले गेले. त्यात घालू आता आपण पाणी. आता यात घालू चवीप्रमाणे मीठ. आपण अगदी हॉटेल स्टाईल बनवतोय. हॉटेलीवाले लोक त्यात हे मकईचे दाणे असे छान बारीक पेस्ट करून घालतात, त्यामुळे आपल्या सूपला सुद्धा छान घट्टपणा येतो. चव सुद्धा वाढते छान. इथे आपलं सूप किती छान उकळतंय. जास्त घट्ट सुद्धा नाही, पातळ सुद्धा नाही. आपण इथे जे गाजर आणि मकईचे दाणे घातले ते सुद्धा छान शिजून गेले. मकईचे दाणे तर आपण आधीच शिजवून घेतले होते. गाजर सुद्धा एकदम छान शिजून गेलं. बघा, म्हणजे अगदी लहान मुलं सुद्धा सहज पिऊ शकतील असं आपलं सूप तयार झालं. आता यात घालून घेऊ आपण अर्धा चमचा मिरेपूड. आता सरते शेवटी घालू आपण त्यामध्ये अजून साजूक तूप. साजूक तुपाने सूपची खूप छान चव लागते. मी कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी टाकून त्याच्या गाठी मोडून घेतल्या व ते ह्या मक्याच्या सूपमध्ये टाकून घेतले. कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातल्यावर जवळजवळ मी 4-5 मिनिटांसाठी इथे सूप उकळून घेतले.
त्यामुळे त्या कॉर्नफ्लॉवरचा सुद्धा बघा किती छान घट्टपणा आला आणि वरतून असं तूप घातल्यामुळे सूप खूप छान लागतं. तयार झाले आपले गरमागरम असे स्वीट कॉर्नचे सूप. तुम्ही नक्की करून बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.